इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 16x² डिवायडेड बाय 9 इंटू dx. आता 1 अपॉन स्क्वेअर रूट 9 आहे म्हणजे याला मी डायरेक्ट 1/3 घेतो लगेच आणि लगेच पुढे कंटिन्यू करू आपण रूट ऑफ. इथे पाहिलं 16x²/9 आहे, याला मी लिहू शकतो 4x/3 चा स्क्वेअर इंटू. आता 4x/3 त्याला जर मी एक व्हेरिएबल मानलो तर हा मला इनवर्स भेटतोय, सॉरी हे मला इंटिग्रेशन भेटतोय साइन इनवर्स ऑफ x. मग याला आपण काय करू 1/3 साइन इनवर्स ऑफ काय भेटतोय 4x आणि डिवाइडला काय करतो असतो आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे हा काय भेटतो मला 1/3 इंटू 3/4 इंटू साइन इनवर्स ऑफ 4x/3. 3 कॅन्सल होणार म्हणजे काय भेटणार मला इथं 1/4 साइन इनवर्स ऑफ 4x/3. आता त्यांनी काय सांगितलं होतं याची व्हॅल्यू कशाची कंपेअर केली त्यांनी अल्फा साइन इनवर्स ऑफ bx प्लस c. इट इज अल्फा साइन इनवर्स ऑफ बीटा एक्स प्लस c याच्याशी कंपेअर केली आणि त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला अल्फा प्लस 1/बीटा. अल्फा कंपेअर केलं मी ते भेटते मला 1/4 प्लस बीटा कंपेअर केलं मी तर ते मला मिळते 4/3. हा x आहे, हा इथे x आहे तर c ची व्हॅल्यू इथं कन्सिडर केलेली नाही तर बीटा इज इक्वल्स टू 4/3. सो 1/4 हा काय होईल 1/4 प्लस हा होऊन जाईल रेसिप्रोकल that is 1 plus 3/4 is equals to 4/4 that is 1.